पुढे बातम्या मुंबई पुण्यातल्या। मुंबई मालमत्ता कर बिलांसाठी आणि पेमेंट अलर्टसाठी बीएमसी व्हॉट्सअप आणि गुगल मेसेजेस सेवा सुरू करणार। त्यामुळे डिजिटल बिल पेमेंट रिमाइंडर्स आणि त्वरित पावत्या मिळणं शक्य होईल। गिरणी कामगारांना आणि वारसांना हक्काची घरं देण्यावरती एमएमआर रिजनमध्ये जागेचा शोध सुरू। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या संदर्भात नुकतीच स्वारस्य निविदा देखील जारी करण्यात आली। मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी होणारे कचरा आणि किनाऱ्यावरील कचरा शिवाय समुद्रातील कचरा या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त। प्रत्येक वॉर्ड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची, न्यायालयाकडून हे स्पष्ट। रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यांवरती आता कारवाई करा आणि उघडे नाले बंद करा। मुंबई हायकोर्टाचे महापालिकेला हे कठोर निर्देश। मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शालेय वस्तू मिळण्यास विलंब। जेम पोर्टल खरेदी प्रक्रियेमुळे शिक्षण समित्यांच्या बैठकीमध्ये विरोधक आक्रमक झाले। पुण्यात साथीचा आजार वाढत आहे आणि असं असताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मतदार यादी पुनर्रचनेच्या कामासाठी नियुक्ती। त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होण्याची देखील भीती। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। सर्व धरणं जवळपास पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीमध्ये। हवामान विभागाकडून आता घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी करण्यात आला। पुणे मुंबई मार्गावरती सर्वात जास्त प्रवाशांकडून इंटरसिटी एक्सप्रेसला पसंती। मात्र उत्पन्नाच्या बाबतीत दर्जेदार सेवेमुळे डेक्कन क्वीनने अव्वल स्थान कायम राखलं। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका 12 मिसिंग लिंक रस्त्यांची कामं लवकरच सुरू करेल। पथ विभागामार्फत ही कामं पूर्ण केली जाणार असल्याची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती। पुढे टॉप 9 पावसाच्या अपडेट्स। इगतपुरीमध्ये ग्रामीण रुग्णालय ते गोळीबारवाडी रस्ता पाण्याखाली गेला। तर सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली गेला। गोळीबारवाडी या ठिकाणी 35 ते 40 आदिवासी घरांचा शहरासोबतचा संपर्क तुटला। गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास या ठिकाणी करावा लागतोय। शहापूरमधील डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। मुसळधार पावसामुळे डोलखांब बाजारपेठेमध्ये पाणी, दुकानांमध्ये पाणी शिरलं। दुकानदारांचं मोठं आर्थिक नुकसान। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा हजेरी लावली। कळंब आणि भूम तालुक्यातील काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसल्या। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सोयाबीन पिकाला या पावसामुळे चांगली संजीवनी मिळाली।